आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात। सायली अर्जुनला म्हणते, पूर्णाजींनी खूप विश्वासाने ही राखी माझ्या हातात बांधली आहे। या राखीची किंमत करोडोंमध्ये आहे, पण मी काय करते, मी सगळ्यांचाच विश्वासघात करते। अर्जुन सायलीकडे बघत असतो। तेवढ्यात तो म्हणतो, असं का म्हणतेस? तर ती म्हणते, बघा ना, आपलं नातं खरं नाही आहे आणि हे लोक एवढ्या विश्वासाने मला आपलं मानलं आहे, पण मी त्यांच्याशी खोटं बोलते आहे, हे मला सहन होत नाही आहे। ती मनात म्हणते की मी आत्ताच बोलून टाकू का, की माझ्या मनात काय आहे अर्जुन सरांना, पण ती थांबते। तेवढ्यात अर्जुन म्हणतो, काय झालं, बोल ना। ती म्हणते, काय नाही, आपण झोपूया, आपण आपलं नाटक सुरू ठेवूया, मधुभावना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं बघूया। तुम्ही प्रियाशी नाटक करा आणि मधुभावना लवकर बाहेर काढा, असं म्हणतात। दुसरीकडे प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये जाते। प्रतिमाला आई म्हणून हाक मारते। प्रतिमाचे डोळे उघडतात, ती बसते। तेव्हा प्रिया तिला जबरदस्तीने सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करते। प्रिया म्हणते की मी तुझी मुलगी आहे, तुला आठवतं आहे की नाही? तुला कोणतीही गोष्ट आठवली नाही तरी चालेल, पण मी तुझी मुलगी आहे हे तुला आठवलंच पाहिजे। ती तिच्या गळ्यातला लॉकेट तिला दाखवते आणि तिला आठवायला सांगते। खूप जबरदस्तीने तिला त्रास देत असते, आठवायला सांगते। इकडे दुसरीकडे सायली किचनमध्ये काहीतरी काम करत असते। तेवढ्यात ती विचार करते की एकदा प्रतिमा आत्यांच्या खोलीत जाऊन बघू का, झोपल्या आहेत का, म्हणून ती खोलीत येते। तर बघते तर प्रिया प्रतिमा आत्यांवर जबरदस्ती करून आठवण्याचा प्रयत्न करत असते। सायली तिला थांबवते, तर ती म्हणते, तू कोण मला थांबवणारी? एक तर आधीच माझी सगळी नाती हिसकावली आहेस, आधी अर्जुन आणि आता माझी आई, कशाला का नाटकं करतेस? बाजूला हो करून ती परत प्रतिमाकडे जाते आणि तिला म्हणते, लॉकेट बघ आणि आठव, मी तुझी मुलगी आहे, आपला 20 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता। हे सगळं ऐकताना प्रतिमाला खूप त्रास होत असतो। इथे सायली पण खूप चिडते आणि प्रियाला थोबाडीत मारते आणि प्रियाला सांगते, इथून निघून जा। तर ती प्रिया परत तिला बोलतच असते। तेवढ्यात सायली तिचा हात पकडते आणि तिला रूमच्या बाहेर ढकलते। दुसरा दिवस उजाडतो। तेव्हा सायली खालती किचनमध्ये येते, तर बघते तर आधीच कोणीतरी किचनमध्ये आहे हे तिला कळतं। तिला वाटतं की विमलताई आल्या असतील, त्यांनी चहा ठेवला असेल, तर तिला काहीतरी कुटण्याचा आवाज येतो, म्हणून ती किचनमध्ये जाते। तर खाली बघते तर प्रतिमा आलं कुटत बसलेली असते। सायली त्यांना विचारते, तुम्ही एवढ्या लवकर उठलात, तुम्ही काय करताय, तुमच्यासाठी चहा करताय का? तर ती म्हणते, इशाऱ्याने सांगते की नाही, सगळ्यांसाठीच चहा करते आल्याचा। सायली प्रतिमाला म्हणते, मला पण आल्याचा चहा खूप आवडतो, तुमच्यासारखाच। नंतर सगळेजणं किचनमध्ये चहा नाश्त्यासाठी येतात आणि बघतात तर प्रतिमा तिकडेच असते। प्रतिमा पाठीमागे जाऊन उभी राहते। सायली चहा गाळत असते। तेवढ्यात अस्मिता म्हणते, विमल मला कॉफी दे। तर सायली म्हणते, आज सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे, थांबा, म्हणून ती चहा गाळत असते आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात। पूर्णाजीला असं वाटतं की काहीतरी प्रतिमानेच केलं असणार आणि ते सायली सांगते आहे म्हणून। तेवढ्यात सायली सगळ्यांसाठी चहा घेऊन येते, सगळ्यांना चहा देते आणि म्हणते, आज सगळ्यांनी चहाच प्यायचा आहे। अर्जुन तिला म्हणतो, बायको चहा, मी तर कॉफी पितो ना, आणि मनात म्हणतो, त्या दिवशी एवढी कॉफी प्यायला दिली म्हणून आज चहा वाटतं। तेवढ्यात सायली म्हणते, नाही, आज सगळ्यांनीच चहा प्यायचा आहे, म्हणून सगळेजण प्यायला घेतात। तर त्यांना खूप आवडतो आणि त्यांना कळतं की हा प्रतिमाने बनवला आहे। सायली पण सांगते, आज प्रतिमा आत्यांनी सगळ्यांसाठीच चहा बनवला आहे, स्वतःहून, स्वतः किचनमध्ये येऊन। सगळ्यांनाच आनंद होतो। पूर्णाजी, कल्पना, अर्जुन, अश्विन, प्रताप सगळेजणच आवडीने चहा पितात आणि तारीफ करतात। प्रतिमालाही ते बरं वाटतं। तेवढ्यात रविराज म्हणतात, सायली, मी आज खूप दिवसांनी आल्याचा चहा प्यायला आहे, मला आणखीन एक कप मिळेल का? आणि ती खुश होते। प्रतिमासुद्धा बघत असते। सायली म्हणते, हो आणते, आणि ती जाते आणि परत एक कप चहा घेऊन येते रविराजांसाठी। सगळेजणच खूप खुश असतात। अर्जुन चहा पित असतो, तेवढा त्याचा फोन वाजतो, त्याला मेसेज येतो। तो बघत वाचतच असतो। प्रिया त्याच्या बाजूलाच बसलेली असते। ती तो मेसेज बघते की आज त्याची लंच मीटिंग आहे बाहेर म्हणून, आणि तो चहा पिऊन झाल्यानंतर निघून जातो। तेवढ्यात विमल म्हणते सायलीला की आज अर्जुन दादा डबा घेऊन नाही गेले। तर सायली म्हणते, काही हरकत नाही, मी जाऊन डबा देऊन येईन। नंतर सायली अर्जुनचा डब्बा भरत असते। तेवढ्यात प्रिया पाठवून येते आणि म्हणते,
तू काय करायचं? ती म्हणते तुला दिसत नाही आहे का मी डब्बा भरते आहे अर्जुनचा. तर प्रिया मुद्दामून सायलीला डिवचते. ती म्हणते की तुला माहिती नाही आहे का आज अर्जुन ऑफिसमध्ये नाही आहे, त्याला आज लंच मीटिंग आहे. आम्ही तर लंचसाठी जाणारच होतो पण त्याची मीटिंग आहे म्हणून मी म्हटलं जाऊन दे, तू आधी मीटिंग अटेंड कर. हे ऐकून सायलीला खूपच राग येतो आणि आजचा एपिसोड इथंच संपतो.